याशिवाय आमच्याकडे एक हॉटेल व्यावसायिक यायचे. ते सतत 12 तास एका जागेवर बसून असायचे आणि त्यांना एक दुसरी आवड होती म्हणजे ते ढोल वाजवायचे. ढोल पथकामध्ये ढोल वाजवण्याचा त्यांना फार छंद होता आणि असंच एकदा ढोल वाजवताना त्यांच्या कमरेला झटका बसला आणि झटका बसल्यामुळे त्यांना पायाखाली संवेदना जाणवत नव्हती. त्यांना दोन्ही पायाला मुंग्या, त्यांना उभं राहणं शक्य नव्हतं. तर त्यांचे बंधू आमच्याकडं ट्रीटमेंटसाठी यायचे पूर्वी. तर त्यांनी सांगितलं की आपण आमच्या डॉक्टरांना दाखवून घ्या. तो माणूस अक्षरशः दवाखान्यामध्ये येऊन रडून म्हणत होता की मला कुठल्याही परिस्थितीत पुन्हा ढोल वाजवायचा आहे आणि ह्याच्यातून तुम्ही मला जर ढोल वाजवण्यास सारखं केलं तर मला दुसरं काही नको. अशा पद्धतीने आम्ही त्यांचं आश्वस्त केलं की नाही, आपण आमच्या चिकित्सेने बऱ्याच रुग्णांना फरक पडला आहे, तर आपण तुमच्यावर प्रयत्न करूयात. ही घटना आहे 2012 सालची. आम्ही त्यांना पंचकर्म केलं. त्यांचा भाऊ घेऊन यायचा, रोज ते रडायचे आमच्यापाशी. परंतु 8 ते 10 दिवसानंतर त्यांच्याही लक्षात आलं की नाही, आपण कुठल्याही पेनकिलरशिवाय वेदनेपासून मुक्त होत आहे. हालचाली आपल्या सुधारल्या आहेत. त्यामुळे त्यांनी एक साधारणतः 3 ते 4 महिन्याची ट्रीटमेंट पूर्ण केली आणि ते वेदनेपासून मुक्त झाले. आजही देखील तो व्यक्ती 12 ते 15 तास हॉटेलवर बसतो, ढोल वाजवतो. याशिवाय तो 200 ते 300 किलोमीटर टू व्हीलरवरती प्रवासही करतो. अशा पद्धतीने अनेक क्षेत्रातले स्त्री असतील, पुरुष असतील, ह्यांना आजार होऊ शकतात आणि ते बरेचसुद्धा होऊ शकतात ऑपरेशनशिवाय, हे लक्षात येतं. धन्यवाद.